नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। मौजे वडारवाडी येथे 10 लाखांच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। आमदार अक्षयदादा कर्डिले यांच्या हस्ते नारळ फोडून व रिबीन कापून उद्घाटन। भिंगार अहिल्यानगर प्रतिनिधी। महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये मंजूर झालेल्या मौजे वडारवाडी येथील वाल्मिकी नगर सांकेतिक क्रमांक 1101-108 रस्ता काँक्रिटीकरण या 10 लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी उत्साहात पार पडला। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार श्री अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते नारळ फोडून व रिबीन कापून या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर मौजे वडारवाडी परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने आमदार कर्डिले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी वडारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाल्मिकी नगर परिसरातील नागरिकांना चांगली वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी आमदार श्री अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले म्हणाले की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले कार्य आणि जनतेची सेवा ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेत प्रत्येक गावात दर्जेदार रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शासनाच्या विविध योजनांद्वारे मतदारसंघातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील। यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले की वडारवाडी आणि वाल्मिकी नगर परिसरातील रस्ता खराब असल्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। आता रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने आमची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे। या विकास कामामुळे दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार असून परिसराच्या विकासालाही गती मिळेल। यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन आणि आमदार श्री अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांचे आभार मानतो। आज आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या आशीर्वादाने वडारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आज आम्ही एकूण 55 लाख रुपयाच्या कामांचं भूमिपूजन करतोय। अतिशय आनंदाचं वातावरण नागरिकांमध्ये आहे की गेल्या अनेक दिवसांपासून असणारे प्रलंबित कामं त्याचं आज आम्ही भूमिपूजन करून सुरुवात केलेली आहे। वडारवाडी ग्रामपंचायतवरती आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांचं भरपूर प्रेम होतं, कारण की साहेबांच्या घरातलं हे गाव पहिल्यापासून छोट्या मोठ्या गोष्टींपासून साहेब स्वतःहून लक्ष देत असायचे। सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं की वडारवाडी म्हणजे छोटं गाव होतं, 1000-1500 लोकांचं, पण आज आता आपण पाहतो की हे गाव एक उपनगरात तब्दील झाले। याच्यामध्ये कर्डिले साहेबांचं आणि ग्रामस्थांचं मोठं योगदान आहे की अनेक योजना, अनेक कामं आपल्या परिसरामध्ये घडले, म्हणून मोठ्या स्वरूपात बाहेरून लोक इथं राहण्यासाठी आले आणि रहिवासी कायमस्वरूपीचे झाले। आता भाग वाढत चालला आहे, त्याच पद्धतीने प्रश्न पण मोठ्या प्रमाणात वाढत चालले। पण निश्चित ज्या पद्धतीने कर्डिले साहेबांनी आपल्या परिसरावरती एक कुटुंबासारखं प्रेम केले, तेच येणाऱ्या काळामध्ये मी देखील जनतेने माझ्यावरती फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि निश्चित आज आनंद वाटतो की आपण सुरुवात करतोय। तर भविष्याच्या वाटचालीमध्ये 100% आपला गाव, आपला परिसर व मतदारसंघाला कुठल्याही गोष्टीची मी उणीव कामाबाबतीत भासू देणार नाही। पूर्णपणे ज्या पद्धतीने साहेबांनी वाटचाल केली त्याच पद्धतीने तीच वाट धरून भविष्याच्या काळामध्ये विकासाची वाटचाल होईल आणि ह्या भागात जसं जसं भाग वाढत चालला आहे, प्रश्नही वाढत चालले आहेत, पण ती सोडवण्याची पूर्णपणे जबाबदारी माझी। एकही काम मी येणाऱ्या काळामध्ये शिल्लक ठेवणार नाही। सगळे कामं पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतील, कारण की विशेष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री विखे पाटील साहेब
सर्वांचंच आपल्या मतदारसंघावरती लक्ष आहे, माझ्यावरती प्रेम आहे. म्हणून निश्चित सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये भरपूर सारे असे कामं 100% मी घडून आणेल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि अतिशय चांगला आजचा कार्यक्रम जो संपन्न झाला आहे. निश्चित असेच मोठे निधी आपल्या गावामध्ये येत राहतील यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहील एवढंच सांगतो ना. आपल्याला या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो.